नमस्कार. मी गुलाबराव खंडागळे. आज आपण मोसंबी पिकामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञान बघूया. आता हा मगाशी एक वेळा दाखवलेला आहे मी की ते बेड कसे आहे आणि मोसंबीमध्ये सुद्धा भेड करून आपल्याला म्हणजे मोसंबीसाठी एक प्रकारचं फर्टिलिटी म्हणजे काय सुपीकता, कडधान्याची सुपीकता ही सुद्धा आजमावते बरं का. आता आपण इथं सोयाबीन बघत आहोत. इथं सोयाबीन घेतलं. सोयाबीनचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि सोयाबीनच्या नंतर काय करणार आहे इथं त्याच्यानंतर पुन्हा ह्या याच्यामध्ये हे घेणार आहे काय सोयाबीन. आणि सोयाबीनचे धसं बघत आहोत आपण. सोयाबीनचे धसं आहे बघा हे. आणि सोयाबीनचे धसं असल्यामुळे आपल्याला याच्यावर आता पुन्हा हरभऱ्याची लागवड होणार आहे. आणि ह्या अशा पद्धतीचं एक स्थिर झाडाला आणि एकाच जागेला झाड असल्यामुळे सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता पडते. अशा वेळेला जर आपण 2-2 बेड जर काढले तर अशा जागेला आपण कुठल्याही पल्सेस म्हणजे कडधान्य, मग ते सोया असेल, मग ते हरभरा असेल, अशा पद्धतीचं आपण हे काम करू शकतो. आणि एका वेळेचा एक बेड आणि 2 बेडमधलं अंतर साधारण 4 आणि 4 8 आणि 2 10 10 2 झाडातलं आहे. आणि 10x10वर 10x8वर ही मोसंबी आहे. आणि अशा पद्धतीचं एक चांगलं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. आणि सोयाबीन आता सोंगणं होऊन चालू आहे जमा करणं. आणि एक मोसंबीची क्वालिटीसुद्धा बघू शकतो आपण की मोसंबीची क्वालिटी चांगली आहे. आणि अशा पद्धतीचं हे काम सुपीक आहे. आपण तुम्ही म्हणता सोयाबीन दाखवलं नाही, पण हे सोयाबीनसुद्धा आहे बरं का. आणि सोयाबीन सोंगून आज जमा करून चाललं आहे करणं. आणि सोयाबीनचा पाला तसाच ठेवलेला आहे जागेवर. आणि कडधान्याचं म्हणजे एक प्रकारचं बेवड मोसंबीला होतं आहे. आणि हे सरळ असं आता सोयाबीन सोंगणं चालू आहे बघा. आणि सोयाबीन सोंगणं चांगलं तिघारे लागत आहे. आणि चांगलं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. हे बेड मोडणार नाही. यानंतर आपण बघणार आहोत हरभऱ्याचा बेड. आणि हरभऱ्याच्या बेडलासुद्धा म्हणजे याच्यावर हरभरा येणार आहे. आणि हरभऱ्यामध्ये सुद्धा हे काम चांगलं होणार आहे. छोट्या फळं लागलेले आहे कुठे तरी. फळंसुद्धा बघतो आहे आपण. हे अडकण आहे आणि अडकणचे फळं लागलेले आहे. अशा पद्धतीचं आपण एक काम चांगल्या प्रकारे करतो आहोत. आणि सोयाबीन चालू आहे सोंगणं. म्हणून हा व्हिडिओ तिसऱ्यांदा पडतो आहे माझा. आणि हा व्हिडिओ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये आहे. आणि संभाजीनगरमधलं हे पळसगाव आहे. पळसगावचा व्हिडिओ आहे हा. आणि नानाजी देशमुख कृषी प्रकल्पाअंतर्गत हे गाव आहे. आणि झालेलं गाव म्हणजे ह्या झालेल्या गावामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित झालं बरं का. कुठल्याही पद्धतीने येऊ पण चालू आहे. आणि आज आपण बघत आहोत सोयाबीन. आणि आता याच्यावर हरभरा होईल. आणि हरभऱ्याचे सुद्धा मी व्हिडिओ दाखवण्याचं काम करत. फक्त लक्षात ठेवा की हा मोसंबीचा तिसऱ्या वेळेचा व्हिडिओ पडलेला आहे. आणि तिसऱ्या वेळेचा व्हिडिओ असल्यामुळे मला पुन्हा आवर्जून सांगायचं वाटतं की बाप्पा हो, मी पुन्हा का दाखवतो की ते स्ट्रक्चर कसं राहिलं आणि पक्कं झालं आहे. आणि ते सुद्धा आता शून्य मशागतीखाली आहे. आणि दिसतं आहे आपल्याला. म्हणजे एक सत्यता पुढे येते. असत्यता मागे जाते, सत्यता पुढे येते. आणि बेड फळबागेमध्ये म्हणजे करणं अतिशय चांगलं काम आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. अशा पद्धतीचं काम आहे. एवढं सोयाबीन काढलं आहे. आता हे सोयाबीन गोळा करून तिचा ढिगारा पडलेला आहे. हा ढिगारा टाकत आहे. आणि सोयाबीनचा ढिगारा पडलेला आहे. आणि सोयाबीन गोळा झालेला आहे. आता याच्यावर हा हरभरा होणार आहे.
हरभरा सुद्धा. आता ह्या 2 याच्यावर हरभरा होणार आहे आणि लागवड करणार आहे. ठिबक शेतकरीसुद्धा हा आहे म्हणला आणि चालू आहे. सोयाबीनचा पेरा जमा करणं चालू आहे. धन्यवाद, नमस्कार.